आपण कंपनी बनवली, प्लांट असाइन केले, त्याच्यानंतर स्टोरेज लोकेशन असाइन केले, परत पर्चेसिंग ऑर्ग असाइन केली. पण या सगळ्या गोष्टी मध्ये आपण कशासाठी केले त्या ऑप्शनचे, आपल्याला परचेस करायचे काहीतरी, म्हणजे प्रोक्युरमेंट करायची. तर आपला सगळ्यात अगोदर आपण ह्या गोष्टी डिफाईन केल्या आणि असाइन पण केल्यात. प्लांट्स, स्टोरेज लोकेशन्स, त्यानंतर परचेस ऑर्ग आणि परचेस ग्रुप. ठीक आहे, 5 गोष्टी झाल्या. पण आपल्याला पीओ बनवायचा आहे. तर पीओ बनवण्यासाठी अजून 2 गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. तर त्या 2 गोष्टी आहेत, एक आहे तुझा मटेरियल आणि दुसरा आहे वेंडर. आणि जोपर्यंत तुझ्याकडे मटेरियल नाहीये, मटेरियल म्हणजे एखादं प्रॉडक्ट मी तुला विकत घ्यायचंय, ते अवेलेबल नाहीये, आणि तो कोणाकडून घ्यायचंय, तो व्हेंडर अवेलेबल नाहीये, तर आपण पीओ नाही बनवू शकत. आता मटेरियल आणि व्हेंडर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या आहेत आपल्या मास्टर डेटा. मास्टर डेटा म्हणजे काय, की असा रेकॉर्ड जिथे मटेरियल मास्टर म्हटलं तर मटेरियल स्पेसिफिक सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल असणार. तर मटेरियल स्पेसिफिक गोष्टी कशा राहणार, की एक तर झालं तुझं मटेरियल कोड काय असणार तुझं, त्याच्यानंतर युनिट ऑफ मेजरमेंट, की युनिट ऑफ मेजरमेंट म्हणजे जे कुठलं मटेरियल आहे तू कुठल्या युनिट मध्ये मेजर करतोय. आता सपोज तू गोल्ड घेतोय, ठीक आहे, गोल्डला आपण कशामध्ये मोजतो, ग्रॅम्स मध्ये. परत सपोज राईस घेतोय, राईसला केजी मध्ये करतोय. ऑइल घेतलं, ऑइलला आपण लिटर मध्ये कन्सिडर करतो, किंवा याच्या व्यतिरिक्त दुसरं काही असलं तर इकडे बरेच आहेत. मग काही कंट्रीज केजी मध्ये मोजत असणार, काही कंट्रीज तुझे पाऊंड मध्ये मोजत असणार. तर कंट्री वाईज, रिजन वाईज वगैरे ह्या युनिट ऑफ मेजरच्या गोष्टी बदलतात. त्यामध्ये अजून असते एक युनिट ऑफ ऑर्डर, म्हणजे कोणत्या युनिट मध्ये तू ऑर्डर करतोय. म्हणजे डिपार्टमेंट वाईज ऍक्च्युली युनिट चेंज होतं. आपल्या डिपार्टमेंट मध्ये आपण युनिट ऑफ ऑर्डर यूज करतोय, कारण आपण ते ऑर्डर करायचंय. वेअरहाऊस वाले युनिट ऑफ स्टॉक किपिंग यूज करणार, कोणत्या युनिट मध्ये ते ठेवणार आहेत वगैरे, स्टॉक करणार आहेत. परत गुड्स इश्यू वगैरे करणाऱ्यांसाठी वेगळं असणार, प्रोडक्शन वाले वेगळ्या युनिट मध्ये इश्यू करत असणार कदाचित. आपण याला राईसला किलो मध्ये ऑर्डर करतोय, पण मी प्रोडक्शन वाले ग्राम्स मध्ये यूज करत असणार, डिपेंड करते त्या हिशोबाने. तर ह्या गोष्टी मटेरियलचा कोड झाला, युनिट ऑफ मेजरमेंट झाला. त्याच्यानंतर एक तुझा परचेसिंग ग्रुप, कोणता ग्रुप युजली हा बाय करतो, मटेरियल बाय करतो. जर तुला ऑटोमॅटिक प्रोक्युरमेंट करायची आहे, एमआरपी रन व्हायला पाहिजे, तर एमआरपीचा टाईप कुठला, एमआरपी टाईप कुठला असायला पाहिजे. परत ज्यावेळेस तू बाय करतोय, किती दिवसांमध्ये तो प्रोसेस होतो, रिसिव्ह केल्यानंतर तुला ऍक्च्युअल युटिलायझेशन साठी घेता येतो, म्हणजे तुझा जीआर प्रोसेसिंग टाइम झाला. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मटेरियल स्पेसिफिक, त्या तुला ह्या मटेरियल मध्ये असतात. या 2-4 गोष्टी सांगल्या, याच्या व्यतिरिक्त अकाउंटिंगचा पण डेटा असतो. म्हणजे असं समज की तुला मटेरियलचा ओव्हरव्ह्यू जर कुठे बघायचा असेल तर तो मटेरियल मास्टर मध्ये, प्लस व्हेंडर सिमिलरली तसंच व्हेंडरचं सुद्धा रेकॉर्ड, की व्हेंडरचं नाव काय. आता इथे लिहितो मी कोड कुठला आहे नक्की, त्याच्यानंतर त्याचं नेम म्हणजे डिस्क्रिप्शन वगैरे. सेम मटेरियलला पण डिस्क्रिप्शन असतं. परत कोणती परचेस ऑर्ग याला प्रोक्युअर करू शकते ह्या व्हेंडर कडून वगैरे. ह्या व्हेंडरचे काही सब रेंजेस आहेत का, म्हणजे किती व्हरायटीचे हा प्रोडक्ट विकतो, कोणत्या किमतीला विकतो, त्या गोष्टी. याला हा जो व्हेंडर आहे हा ब्लॉक तर नाहीये, व्हॅलिड आहे नाही, ह्या व्हेंडर पासून आपण ऑटोमॅटिक पीओ क्रिएट करू शकतो की नाही करू शकत. परत त्याचा परचेसचा डेटा,
प्लस कंपनीचा डेटा, किंवा जर आपण प्लांट ॲज अ व्हेंडर यूज करत असू तर एसटीओ मध्ये त्याला यूज करायचा की नाही करायचा वगैरे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तुला या व्हेंडर मास्टर मध्ये दिसतात. तर ह्या दोनच गोष्टी नाही आहेत ऍक्च्युली. ज्यावेळेस आपण मास्टर डेटा कन्सिडर करतो, तर आता नॉर्मल सांगतो तुला, कारण मास्टर डेटा एक्झॅक्टली आपल्याला नंतर पण बघायचा आहे. पण इन जनरल सध्या आपल्याकडे पीओ बनवण्यासाठी 2 मास्टर डेटा गरजेचे आहेत. या व्यतिरिक्त दुसरे अजून मास्टर डेटा असतो, जस्ट रेफरन्स म्हणून सांगतोय. एक असतो तुझा इन्फो रेकॉर्ड, त्याच्यानंतर असं तुझ्याकडे आउटलाईन ॲग्रीमेंट, परत असतात सोर्स लिस्ट. तर असे आणखी 2-3 आहेत व्हरायटी. कस्टमर मास्टर असतो या व्यतिरिक्त, पण कस्टमर मास्टर युजली सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये यूज करतात. आपण व्हेंडर मास्टर यूज करतो कारण आपल्याला बाय करायचंय. ज्यांना सेल करायचंय त्यांच्यासाठी कस्टमर मास्टर इम्पॉर्टंट आहे. या व्यतिरिक्त सर्व्हिस मास्टर सुद्धा असतं, जिथे सर्व्हिसच्या गोष्टी मेंटेन केल्या जातात. म्हणजे तुला पेंट द्यायचा आहे, तुझा कॉन्ट्रॅक्टर किती पैसे घेतो, किती दिवसामध्ये कम्प्लीट करतो, अशा ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व्हिस मास्टर मध्ये राहणार. तर हा तुझा झाला मास्टर डेटा. आता आपण एक मटेरियल बनवून बघू आणि एक व्हेंडर बनवून बघू. SAP मटेरियल तुला लॉग इन करून घेतो आधी. तर मटेरियल बनवायला आपल्याला टी कोड आहे MM01. MM01 नी इथे तू क्रिएट करू शकतो. त्याच्यानंतर जर तुला चेंज करायचं आहे तर तुझ्याकडे टी कोड आहे MM02. याने एक्झिस्टिंग मटेरियलला तू इथे मटेरियल नंबर टाकायचा, चेंज करू शकतो. तिसरा आहे डिस्प्ले करायचा असेल तर तुझ्याकडे MM03. तर इथे मटेरियल नंबर टाकायचा, जे काय मटेरियल तू क्रिएट केलंय ते डिस्प्ले होईल इथे. जे काय चेंजेस असतील ते फक्त दिसणार, तुला चेंजेस नाही करता येणार. तर आपण पहिल्या स्क्रीनवरती जाऊ. MM01 च्या पार्ट एक मिनिट बघतो. तर इथे मोस्टली आपल्याला इथेच भेटतात पाथ. बघायचं झालं तर लॉजिस्टिक्स मध्ये इथे मध्ये मटेरियल्स मॅनेजमेंट मध्ये खाली बरेचसे फोल्डर आहेत आपले, परचेसिंग, इन्व्हेंटरी वगैरे. तर इकडे खाली सेपरेट फोल्डर आहे मटेरियल मास्टर. इकडे आता हे 2 ऑप्शन आहेत, स्पेशल आणि जनरल. स्पेशल मध्ये जनरल आधी सांगतो. तर जनरल मध्ये MM01 मध्ये गेला की तू कुठल्याही मटेरियल टाईप साठी वगैरे क्रिएट करू शकतो. तिथे तुझ्या हातामध्ये की तुला इंडस्ट्री कुठली घ्यायची, मटेरियल टाईप कुठला घ्यायचा, कशा प्रकारचं मटेरियल बनवायचं, त्या हिशोबाने तू बनवू शकतो. इकडे आहे तुझ्याकडे हा स्पेशल. तर इथे काय आहे ना की आता हा R1 आहे, B1 आहे, F1 आहे बघ. तर याने इथे काय की तू स्वतःसाठी कस्टमाइज टी कोड सुद्धा बनवू शकतो. की आता MMR1 आहे तर हा रॉ मटेरियल साठी त्याने असाइन केलाय. हा जर यूज केला की ऑटोमॅटिकली तो रॉ मटेरियलच बनवणार. इकडे हा दुसरा आहे MMH1, हा ट्रेडिंग गुड्सच बनवणार. त्याच्यानंतर इकडे MMS1 हा सर्व्हिसच मटेरियल बनवणार. त्या हिशोबाने आता हा MM01 आहे, हा रिटर्नेबल पॅकेजिंगचं मटेरियल बनवणार. तर हे स्पेशली तुला एक माहिती की मला रॉच बनवायचं आहे, तर तू इकडे जाऊन सरळ MMR1 सिलेक्ट करून घे. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुला पाहिजे तर ते पण बनवू शकतो. पण जनरली आपण हेच यूज करतो MM01. म्हणजे 90% केसेस मध्ये 90+ ऍक्च्युअली कन्सिडर करू, 99% केसेस मध्ये आपण MM01 यूज करतो क्रिएट करायला. आता इथे गेलो आपण तर सगळ्यात अगोदर इथे मटेरियल येतो. आता आपण एनिवे मटेरियल मास्टर तुला टोटल नाही सांगत आहे, आपण फक्त क्रिएट कसं करायचं ते बघतोय. तर इन जनरल आता हा ब्लँक ठेवणार आहे, ज्यावेळेस आपण मटेरियल बनवू त्यावेळेस मटेरियलचा नंबर भेटेल आपल्याला. कारण काय, तर आपल्याला इंटरनल नंबर यूज करायचे.
तर हा ब्लँक ठेवायचा. इथे इंडस्ट्री आहे. इथे जर तू एक्सपांड केलं तर इथे वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत. कोणत्या इंडस्ट्रीसाठी तुला मटेरियल बनवायचं आहे. तर इथे फार्मास्युटिकल म्हणजे औषधं, हे मेकॅनिकल म्हणजे ते मशिनिंग वगैरे, ऑटोमोबाईल वगैरे ते होतं. केमिकल म्हटल्यानंतर केमिकल रिलेव्हंट सर्व केमिस्ट्रीच्या गोष्टी असतील, केमिस्ट्रीचे मटेरियल असतील किंवा ती कंपनी असेल तर ती. इकडे कन्स्ट्रक्शन वगैरे, प्लांट इंजिनिअरिंग किंवा कन्स्ट्रक्शन. आणि हा रिटेल. रिटेल म्हणजे तो B2C मध्ये यूज केला जातो. पण जनरली काय आहे की रिटेल मध्ये आपण MM01 नाही यूज करत, MM41 यूज करतो. मे बी आपल्याला रिटेल 41 चा ऍक्सेस आहे की नाही डोंट नो, पण चेक करून बघू आपण. नाही कदाचित आपल्याला MM41 फक्त. हा हा ओके आहे. तर हे रिटेलचं आहे. आता जो स्क्रीन दिसली होती ना आपल्याला, मिनिमम ऍक्सेस नाही आहे पण ऍटलिस्ट ही स्क्रीन तरी शो होते. तर असा टाईपचा इंटरफेस भेटतो आपल्याला रिटेलसाठी. इथे तुला मटेरियल टाईप आहे, मटेरियल ग्रुप आहे, मटेरियल कॅटेगरी आहे. बट रिटेलमध्ये ऍक्च्युली मटेरियल टाईपला मटेरियल टाईपच म्हणतात, मटेरियल ग्रुपला मर्चंडाईज कॅटेगरी म्हणतात. पण रिटेलने आपल्याला शिकायचं नाही, आपण MMच बघू. पण जस्ट इन केस तुला थोड्याफार गोष्टी माहिती असायला पाहिजे म्हणून तर सांगितलं मी. तर इथे इंडस्ट्री झालं. आता बनवताना आपण मेकॅनिकल घेऊ. त्यानंतर मटेरियल टाईप. तर मटेरियल टाईप काय असतो ना की आपल्याला ऍक्च्युली कुठल्या टाईपचा मटेरियल बनवायचा आहे. आपण जे परचेस करतोय तो रॉ मटेरियल असू शकतो, तो फिनिश असू शकतो, किंवा तुझ्या इंडस्ट्री स्पेसिफिक असू शकतो. आता एखादं नॉन व्हेजिटेरियनची इंडस्ट्री, ते लोक मीट मटेरियल बनवू शकतात त्यांच्या हिशोबाने. किंवा एखादी इंडस्ट्री सर्व्हिस सेक्टरमध्ये एखादी पर्टिक्युलर गोष्ट लागतच नाही त्यांना, एखाद्या कॅटेगरीच्या गोष्टी लागत असतात, त्या हिशोबाने मटेरियल टाईप बनवू शकतात. आता स्टँडर्ड काय काय असतं आपल्याकडे, एक असतो तुला ROH म्हणजे तुझा झाला रॉ मटेरियल. त्याच्यानंतर तुझ्याकडे HLAB म्हणजे सेमी फिनिश. सेमी फिनिश म्हणजे कसं की त्याच्यावर प्रोसेसिंग झाली पण तो फिनिश नाही झालेला, की तो एंड प्रॉडक्ट नाही, तो फायनल प्रॉडक्ट नाही. त्याच्यावरती अजून एक तर तू प्रोसेसिंग करशील, त्याच्यानंतर तो फिनिश होणार. म्हणजे अशी एखादी गोष्ट की असं सपोज की तुझ्याकडे एक रॉड आहे, त्याला फक्त मशिनिंग केलंय वगैरे आणि तू त्याला चमकवलाय बऱ्यापैकी चांगला, एका डायमीटर वगैरे सगळं व्यवस्थित मेंटेन केलंय, पण त्याला तुला ऍक्च्युली शाफ्ट बनवायचा आहे. तू काय केलंय, फक्त एका डायमीटर मध्ये करून ठेवलाय त्याला, पण शाफ्ट बनवण्यासाठी आणखी थोडेफार पॅरामीटर असतील. की बनवायची असेल, त्याच्यामध्ये काही मार्किंग करायची असेल, तर ज्यावेळेस तू की बनवशील, मार्किंग करशील, त्यावेळेस तो ऍक्च्युली फिनिश प्रॉडक्ट होणार. पण जोपर्यंत तू की बनवत नाही, फक्त तू घासून घुसून ठेवलेला आहे रॉड, तर जो रॉड आहे ना तो झाला तुझा रॉ मटेरियल. तर रॉडला तू घासलं वगैरे, चमकवलं, तो झाला तुझा सेमी फिनिश. आणि त्या सेमी फिनिशला ज्यावेळेस तू की होल्ड वगैरे टाकशील, त्याच्यावर मार्किंग वगैरे करशील, ज्या गोष्टी तुला आणखी पाहिजे इंडस्ट्री स्टँडर्ड नुसार त्या वगैरे तयार करशील, त्यावेळेस तो होणार फिनिश. तर HLB झाला तुझा सेमी फिनिश प्रॉडक्ट. त्याच्यानंतर फिनिश प्रॉडक्ट साठी आपला असतो FERT. हा हे जे आहेत ना हे कोड, हे मटेरियल टाईप आहेत. FERT म्हणजे फिनिश प्रॉडक्ट, HLB म्हणजे सेमी फिनिश. त्याच्यानंतर हा जो हवा आहे HAWA, हे आहेत ट्रेडिंग गुड्स. हे रिटेल इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं. परत तुझ्याकडे आहेत अजून 2-3 UNBW वगैरे असणार तिथं. UNBW, हा, हे UNBW नॉन व्हॅल्युएटेड मटेरियल, हे युजली कन्झ्युमेबल्स असतात. परत हे VKHM हे ऍडिशनल्स, म्हणजे हे सपोज तू शर्ट बाय केला शोरूम मधून,
शर्ट घेतला, शर्ट सोबत तुला हँगर भेटलं, तर जे हँगर आहे ना ते तुझं ऍडिशनल झालं. सब हे पॅकेजिंग VRP हे पर्टिक्युलरली पॅकेजिंगच्या रिलेव्हंट मटेरियल असणार, ते कार्टन वगैरे झालं, तुझं टेप वगैरे झाले, ते सगळे याच्यामध्ये येणार. तर हा बेसिकली हा झाला तुझा मटेरियल टाईप. तर इथे मी आपण बनवू आता ROH रॉ मटेरियल साठी. याला एंटर करायचं, एंटर प्रेस करायचं किंवा इथे क्लिक करायचं, कंटिन्यू. त्याच्यानंतर तुला हे व्ह्यूज येतात. इथे वरती जे दिसतात ना सिलेक्ट व्ह्यूज, तर हा ऍक्च्युली पहिला ऑप्शन इथे आलाय. तर आपण ज्यावेळेस स्टार्ट करू तर बेसिकली हा घ्यायचा बेसिक डेटा 1, त्याच्यानंतर परचेसिंग साठी, त्यानंतर जनरल प्लॅन डेटा 2 नाही घेतला तरी मॅनेज होऊन जातो, ऍटलिस्ट एक घ्यायचा स्टोरेज लोकेशन मेंटेन करण्यासाठी, आणि अकाउंटिंग. अगोदर ECC मध्ये हा नाही घेतला तर चालतो, कारण तिथे ज्यावेळेस तू GR वगैरे पोस्ट करायचा ऑटोमॅटिकली स्टोरेज लोकेशन असाइन होऊन जायचं. काही काही केसेस मध्ये होत नाही ते, किंवा ते कन्फिगरेशन वरती डिपेंड करतं, ऑटोमॅटिकली असाइन करायचं नाही करायचं वगैरे मुवमेंट टाईपच्या बेसिस वरती. तर त्यामुळे आपण कन्सिडर करतोय की हा पण मेंटेन करून द्यायचा सुरुवातीलाच, म्हणजे नंतर GRच्या वेळेस आपल्याला काही एरर नको यायला आणि नंतर एक्सटेन्शन करायची गरज नको पडायला. म्हणून 4 गोष्टी आपल्याला सध्या पाहिजेत: बेसिक डेटा 1, परचेसिंग, प्लॅन डेटा किंवा स्टोरेज डेटा 1 आणि अकाउंटिंग. इथे कंटिन्यू करायचं. तुला कोणत्या प्लांट मध्ये बाय करायचंय त्या प्लांट मध्ये तू याला एक्सटेंड करशील, म्हणजे क्रिएट करशील सुरुवातीला. तर माझ्याकडे प्लांट आहे 9001. ठीक आहे, हा इथे डिस्क्रिप्शन वगैरे सगळं दिसेल तुला. मुंबई प्लांट आहे, 9001 घेतला. स्टोरेज लोकेशन SL01 असणार कदाचित, SL01 आहे. किंवा इथं क्लिक जरी केलं ना तू या दुर्बीण वरती, तर तुला सगळे दिसून येतात. तर मी एक काम करतोय, सगळेच प्लॅनच्या हिशोबाने दाखवतोय बघ. 0001, 0003. एक काम करून बघतो, याला मी आधी एंटर करतो. ओके, त्याने विदाउट स्टोरेज लोकेशन एंट्री ऍक्सेप्ट करून घेतली. एकदा बॅक जातो, बट जाऊ दे, आपण क्रिएट करून घेऊ. MM01 मेकॅनिकल इंजिनिअरिंग रॉ, एंटर. बेसिक डेटा 1, परचेसिंग, स्टोरेज, अकाउंटिंग, कंटिन्यू. प्लांट 9001, स्टोरेज लोकेशन SL01. याला कंटिन्यू करायचं. मग आता इथे तुला मटेरियल नंबर मिळून गेला 225. आपण अगोदर टाकला नव्हता, आता इथे मटेरियल नंबर भेटला, पण अजून क्रिएट नाही झालेला. इथे खाली तुझ्या बेसिक डेटा 1 मध्ये डिस्क्रिप्शन, इथे डिस्क्रिप्शन टाकू शकतो तू. आता सपोज इथे डिस्क्रिप्शन टाकतो मी MS रॉड, MS रॉड 10 mm चा समजा. ठीक आहे, त्यानंतर इथे जनरल डेटा आहे, इकडे डायमेन्शन्स वगैरे आहेत. तर आपल्या जनरल डेटा मध्ये बेस युनिट ऑफ मेजर टाकायचं आहे. युनिट ऑफ मेजर मी अगोदर सांगितलं एक्झॅक्टली काय असतो. तुला माहित नसेल समजा कुठला युनिट, तरी ते लिस्ट असते, इथे बघू शकतो. याच्या बेसिस वरती सुद्धा तू टाकू शकतो. आता रॉड आहे तो, आपण जनरली रॉड किलो मध्ये घेतो, स्टील वगैरे. तर इथे मी एक काम करतो, हा इथे किलो वगैरे असेल, सर्च करतो केजी. केजी नाही, केजी पाहिजे, टाईपही करू शकतो. केजी ऍक्सेप्ट केला त्याने. ठीक आहे, त्यानंतर मटेरियल ग्रुप. आता मटेरियल टाईप ना आपण ऑलरेडी दिलाय, रॉ आहे वगैरे, पण रॉ मध्ये असं असू शकतं ना, एकदा बोलून घ्या. हा जो मटेरियल ग्रुप आहे, हा तुझा जो काही मटेरियल टाईप आहे त्याच्या आतमध्ये अजून काही तुला सेग्रिगेशन करायचंय. मग इथे बरेचसे असणार आहे तुझे, बघ इथे तू सर्च करू शकतो. म्हणजे टाईपच कन्सिडर केला जातो ऍक्च्युली बघितलं तर, पण इथे अजून थोडस ऍडिशनल सेग्रिगेशन तू करू शकतो त्याचं.
रॉ मटेरियल मध्ये तुझे प्लास्टिकचं रॉ मटेरियल आहे का, मेटलचं रॉ मटेरियल आहे का, किंवा ऑइलचं रॉ मटेरियल आहे, किंवा दुसरं कुठली तरी कॅटेगरी आहे तुझी. एखाद्या पर्टिक्युलर प्लांट साठी तुला ग्रुप करायचा आहे मटेरियलचा, तसं करू शकतो. तर त्या हिशोबाने तुला जसं करायचं. आता इथे एकाने एकाचे ब्रेक्स करून ठेवलेत, तर ब्रेक्स मध्ये पण होऊ शकतं ना तुझे की डिस्क ब्रेक आहे, किंवा तुझे ड्रम ब्रेक आहेत, दुसरा कुठला तरी टाईप आहे, कॅलिपर विथ कॅलिपर आहे, विदाउट कॅलिपर आहे वगैरे, सायकलचे जसे असतात फक्त हँडल असतात त्या टाईपचे. तर प्रत्येक ठिकाणी तुला वेगवेगळं डिस्टिंग्विश फॅक्टर जर असाइन करायचा आहे तर तो मटेरियल ग्रुप तुला करता येतो. जनरली MM मध्ये खूप मोठा इम्पॅक्ट होत नाही, जस्ट की तुला समजायला पाहिजे की नक्की कुठल्या ग्रुप मधला मटेरियल किंवा कुठल्या टाईपची कॅटेगरी तुला असाइन करायची त्या मटेरियलला, त्या हिशोबाने. आता इथे एक टेस्टिंग पर्पज साठी इथे आहे, सपोज इथे 1-2 आपण कुठलाही घेऊ शकतो, किंवा तुला स्वतःला बनवायचा तो बनवू शकतो, त्याला काही नाही. हे 2 गोष्टी इथे टाकल्या. ओल्ड मटेरियल नंबर असेल तर ठीक, क्रॉस मटेरियल आता नाही टाकायची गरज. याला एवढ्या 2 गोष्टी इथे भरपूर झाल्यात क्रिएट करायला. कंटिन्यू करायचं. सेकंड व्ह्यू आपण सिलेक्ट केला होता पर्चेसिंग, तो इथे आला मग आता एंटर केल्यानंतर. बेस युनिट ऑफ मेजर तू बेसिक डेटा मध्ये टाकला ना, तो इथे येऊन गेला. ऑर्डर युनिट तुझ्या केजीच्या ऐवजी वेगळं असेल तर टाकायचं, नाहीतर नाही टाकलं चालतं. किंवा आता तू परत केजी जरी टाकलं ना तर तो एरर देईल की ऑलरेडी सेम आहे, काही टाकायची गरज नाही. मग ते टाकणार नाही आपण. इथे परचेसिंग ग्रुप आहे, कोणता ग्रुप जनरली हा मटेरियल परचेस करतो तो टाकू शकतो. इथे 900 टाकायचं. त्याच्यानंतर बॅच मॅनेजमेंट ऍक्टिव्हेट करायची नाही करायची हे इंडिकेटर आहे तुला. आपण सध्या बॅच मॅनेज ऍक्टिव्हेट नाही करणार, सिम्पल ठेवायचं. उगाच किचकट करण्यापेक्षा, ऍक्च्युली किचकट नाहीये, पण मग ज्यावेळेस पण तू पीओ क्रिएट करशील त्यावेळेस ऑटोमॅटिक बॅच क्रिएट होणार त्याची, त्यासाठी. आणि ही दुसरा खालचा इंडिकेटर तो प्लांट लेवलसाठी, हा एक जनरल परचेसिंग लेवल वरती, आणि दुसरा इंडिकेटर प्लांट लेवल वरती ऍक्टिव्हेट करण्यासाठी. तर ते एक आहे. ऑटोमॅटिक पीओ इंडिकेटर आहे. तुझा PR टू PO करायचा असेल ऑटोमॅटिकली तर हे इंडिकेटर तुझं मार्क असायला पाहिजे. त्याच्यानंतर ते व्हॅलिड फ्रॉम मटेरियल कधीपासून व्हॅलिड असायला पाहिजे. तू आज बनवतोय पण तुला वाटतं की पुढच्या महिन्यापासून व्हॅलिड पाहिजे, तसंही करू शकतो मी. ऑर्डर युनिट ऑलरेडी सांगितलं मी. परचेसिंग व्हॅल्यू की म्हणजे ही एक की असते ज्यामध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टी दिसतात तुला, रिमाइंडर पहिलं दुसरं तिसरं, हे वेंडरला जाणार रिमाइंडर आहे की तो डिलिव्हरी देतोय का नाही देते वगैरे. त्या हिशोबाने जर 10 दिवसाचा त्याने लीड टाइम सांगितला की 10 दिवसामध्ये तुझं डिलिव्हरी होणार आहे, जसं फ्लिपकार्ट म्हणतो मी 7 दिवसामध्ये डिलिव्हरी करणार, तर त्या हिशोबाने पहिलं रिमाइंडर 2 दिवसानंतर, दुसरं रिमाइंडर 3 दिवसानंतर, तसे डेज वगैरे आपण इथे मेन्शन करू शकतो. परत अंडर डिलिव्हरी, ओव्हर डिलिव्हरी वगैरे. अंडर डिलिव्हरी, ओव्हर डिलिव्हरी काय असतं जनरली की 100 क्वांटिटीचा PO रेज करतोय सपोज तू, तर 100 क्वांटिटीपेक्षा किती कमी ऍक्सेप्ट करू शकतो आणि किती जास्त ऍक्सेप्ट करू शकतो त्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी एका की मध्ये मेंटेन केलेल्या असतात. तर ती की म्हणजे ही परचेसिंग व्हॅल्यू की, ती टाकू शकतो. नाही टाकली आता बनवायला काय हरकत नसते, पण तुला जस्ट इन आयडिया म्हणून सांगतो की ते आलं. इथे 1 2 3 कीज आहेत. ही पहिली की, दुसरी तिसरी 4 कीज आहेत आपल्याला. तर पहिल्या की मध्ये काय म्हणतोय, पहिलं रिमाइंडर 10 दिवसानंतर जाणार, दुसरं रिमाइंडर 20 दिवसानंतर जाणार, तिसरं 30 दिवसानंतर. अंडर डिलिव्हरी 0 आहे, ओव्हर डिलिव्हरी 0 आहे. तर ही परचेसिंग व्हॅल्यू की आहे. तू मेंटेन केली नाही तरी चालेल सध्या, कारण एनिवे ज्यावेळेस तू PO बनवतो त्यावेळेस तुझ्याकडे मॅन्युअल ऑप्शन असतो की तू ह्या व्हॅल्यूज मॅन्युअली एंटर करू शकतो. तुला फक्त ऑटोमॅटिकली PO मध्ये जर ह्या गोष्टी आणायच्या असतील तर तू इथे मेंटेन केलेलं बेटर असतं. आता आपल्याला फक्त टेस्टिंग पर्पज साठी करायचं आहे क्रिएट, आपण स्किप करू शकतो. इथे खाली GR प्रोसेसिंग टाइम आहे, मी सपोज इथे टाकतो 2 दिवस. हे 2 दिवसचा अर्थ काय होतो की ज्यावेळेस तुझ्या कंपनीमध्ये प्लांटमध्ये मटेरियल येतं तर ते ऍक्च्युली तुला प्रोडक्शन मध्ये घ्यायला किती दिवस लागतील, कारण मध्ये काहीतरी
फॅसिलिटी असतील वगैरे काहीतरी तुमचे रुल्स रेग्युलेशन असणार. त्यामुळे ते मटेरियल आज आलं तर मे बी आजच्या आज तुला करता येऊ शकतं, किंवा मग तुमचे काय रुल्स वगैरे असतील त्या हिशोबाने लगेच तुला इश्यू नाही करता येणार, दुसऱ्या दिवशी इश्यू करता येईल. तर त्या हिशोबाने तुला इथे GR प्रोसेसिंग टाइम मेंटेन करायचा आहे, तो तू मेंटेन करू शकतो इथे. ह्या बाकीच्या गोष्टी सपोज JIT इंडिकेटर म्हणजे जस्ट इन टाइम इंडिकेटर, हे शेड्युलिंग ऍग्रीमेंट साठी यूज होतात. परत मॅन्युफॅक्चरर पार्ट प्रोफाईल, ह्या गोष्टी तर एनिवे स्किप करता चालेल. सोर्स लिस्ट इंडिकेटर, तुला या मटेरियल साठी सोर्स लिस्ट हवी आहे नाहीये वगैरे, ते इंडिकेटर्स येते. म्हणजे तो तुला वेंडर म्हणतो सॉरी, मास्टर डेटा सांगितला मी एक, तो एक मास्टर डेटा येते. परत पोस्ट टू इन्स्पेक्शन स्टॉक, ज्यावेळेस तू GR करशील तर तो डिरेक्टली इन्स्पेक्शन मध्ये जायला पाहिजे, म्हणजे त्याचं क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी चेक वगैरे व्हायला पाहिजे. तर ते इथे इंडिकेटर मार्क केलं तर ते डिरेक्टली तिकडे जाणार तो टेस्टिंग साठी. तर ते पण आता आपण ह्या गोष्टी मेंटेन करू. तुझं बेस युनिट ऑफ मेजर, परचेसिंग ग्रुप, मटेरियल ग्रुप तिकडूनच आलाय बेसिक डेटावरून, आणि GR प्रोसेसिंग टाइम. तर त्याला इंटरप्रेस करायचं. प्लॅन डेटा मध्ये आला. प्लॅन डेटा मध्ये पण सिमिलर तुझ्याकडे बॅच मॅनेजमेंट आणि बॅच मॅनेजमेंट ॲट प्लॅन. आपण बॅच ऍक्टिव्हेट करत नाहीये, हे सध्या स्किप करून घेऊ. बाकीच्या गोष्टी ह्या तुझ्या वेअर हाऊसच्या हिशोबाने, की तुझी स्टोरेज बिन कुठली असायला पाहिजे वगैरे, लेबल टाईप कुठलं काय, युनिट ऑफ इश्यू मी म्हणालो वेगवेगळे युनिट असतात. तर ह्या प्लांट मध्ये ज्यावेळेस तू प्रोडक्शन साठी वगैरे कुठल्या दुसऱ्या गोष्टीसाठी, कॉस्ट सेंटर साठी मटेरियल इश्यू करशील म्हणजे काढशील, तर त्याचं युनिट काय असायला पाहिजे. आपण ऑर्डर तर केजी मध्ये करतोय, पण इश्यू करायला जर तुला दुसऱ्या मापामध्ये काढायचंय, सपोज तू इश्यू टन मध्ये करशील, इथे आहे का टन, मी एकदा चेक करतो. टन कार नाही, कंट्रोल F, कार टन आहे, टन नाही वाटते, ते ग्राम आहे, जूल, किलोग्राम, टन पर मीटर पेर टन इथे आहे बघ, TO, तर इथे टन आहे. तू इश्यू करताना प्रोडक्शन साठी सपोज तू टन मध्ये घेतोय, तर तसं युनिट ऑफ मेजर तू मेन्शन करू शकतो. पिकिंग एरिया कुठल्या एरिया मधून घेतोय, ह्या मोस्टली गोष्टी वेअर हाऊसच्या आहे सपोज, तर त्या गोष्टी शिवू शकतो. जर तुझं मटेरियल पेरिशेबल आहे, म्हणजे जे 8-10 दिवसानंतर भाजीपाला वगैरे असतो तर सुकून जातो वगैरे, त्याचा स्टोरेज पिरियड किती असायला पाहिजे, शेल्फ लाईफ किती असायला पाहिजे, त्या गोष्टी तू इथे मेन्शन करू शकतो. तर हे स्किप करायचं, फक्त आपल्याला मेंटेन करायचं. आता तुला एक गोष्ट इथे बघशील, इथे प्लांट आला, इथे स्टोरेज लोकेशन आलं, म्हणजे हा जो डेटा जो आहे तो मेंटेन कुठे होतोय, तुझ्या प्लांट लेवलला पण होतोय आणि स्टोरेज लोकेशनला पण होतोय. पण ज्या वेळेस मी पर्चेसिंगला जातो, इथे पर्चेसिंग मध्ये आलो, तो फक्त प्लांट लेवल वरती मेंटेन होतोय, स्टोरेज लोकेशनला होत नाही. ज्यावेळेस तू बेसिक डेटा मध्ये जातो त्यावेळेस प्लांट पण नाही, तर हा जो डेटा आहे हा तुझा मेंटेन होतोय क्लायंट लेवलवर. क्लायंट लेवलचा अर्थ असा होतोय, आपण अगोदर ऑर्ग स्ट्रक्चरच्या सुरुवातीला क्लायंट सांगितलं, क्लायंट काय असतो, कॉंग्लोमरेट वगैरे असतो. तर हा जो डेटा आहे हा कुठल्याही कंपनीमध्ये यूज करू शकतो, कुठल्याही क्लायंट मध्ये यूज करू शकतो. बेसिक डेटा वन आणि बेसिक डेटा टू क्लायंट लेवलवरती होतो. तुझे हे सेल्स वगैरे परचेसिंग वगैरे झाले, हे तुझे परचेसिंग हा तुझा प्लांट लेवलवरती मेंटेन होतो. ज्यावेळेस तू 9001 च्या ऐवजी 9002 सिलेक्ट करशील, तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज तू 9002 च्या हिशोबाने वेगळ्या मेंटेन करू शकतो. म्हणजे जसा प्लांट बदलणार तशा इथल्या व्हॅल्यूज चेंज होऊ शकतो, म्हणजे इथला रेकॉर्ड तुझा मास्टर डेटा चेंज होऊ शकतो. सिमिलरली ज्यावेळेस तुझा प्लांट डेटा आहे, स्टोरेज लोकेशन डेटा आहे,
हा आपण तुझा प्लांट वाईज आणि स्टोरेज लोकेशन वाईज चेंज करू शकतो, वेगवेगळा मेंटेन करू शकतो. याच्यानंतर चौथी गोष्ट आपल्याला मेंटेन करायची आहे ती आहे अकाउंटिंग. अकाउंटिंग मध्ये आपल्याला व्हॅल्युएशन क्लास टाकायचा आहे. व्हॅल्युएशन क्लास म्हणजे अशी फील्ड आहे की जी तुझ्या GL ला मॅप करते, जनरल लेजर. म्हणजे ज्या वेळेस तू स्टॉकची पोस्टिंग करणार आहे स्टॉक अकाउंटला, कन्झम्पशनची पोस्टिंग करणार आहे, मटेरियल यूज केलं कुठे केलं वगैरे, किंवा स्क्रॅप झालं, तर प्रत्येकाला GL असतो गोष्टींना. तर त्या GL ला पोस्ट करण्यासाठी हा क्लास असतो. सिस्टम हा क्लास बघते, त्या क्लासला GL असाइन असतात, त्या हिशोबाने तिकडे त्याच्या पर्टिक्युलर GL ला असाइनमेंट होऊन जाते, ते अकाउंटिंग एंट्रीज पोस्ट होऊन जातात. तर इथे रॉ मटेरियल साठी आपण 3000 घेणार. परत खाली तुझ्याकडे प्राइस कंट्रोल, हे आपण मुव्हिंग ॲव्हरेज घेऊ. नंतर सांगतो मी एक्झॅक्टली मुव्हिंग ॲव्हरेज काय असतं, स्टँडर्ड काय असतं. इथे दोन आहेत तुझ्याकडे प्राइस कंट्रोल. V म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस आणि S म्हणजे स्टँडर्ड प्राइस. रॉ मटेरियल साठी जनरली आपण मुव्हिंग ॲव्हरेज घेतो. जिथे तुझं सेमी फिनिश असतं, फिनिश मटेरियल असतं, तिथे तू स्टँडर्ड प्राइस घेतो. तर इथे मी मुव्हिंग ॲव्हरेज घेतलं. प्राइस युनिट म्हणजे पर 1 युनिट 1 kg आपण केजी युनिट ऑफ मेजरमेंट ठेवलं होतं, बेस युनिट ऑफ मेजर. तर प्राइस युनिट म्हणजे पर 1 kg किती प्राइस असायला पाहिजे, आणि इथे तुझी प्राइस टाकायची. स्टँडर्ड येतं, ठीक आहे, स्टँडर्ड मध्येच टाकावं लागेल. मग स्टँडर्ड प्राइस सपोज तुझी रॉड येतो तुझा 50 रुपयाला एक. ओके, तेच तर म्हटलं येत का नाहीये. तू एंटर केलं व्हॅल्युएशन क्लास नंतर, त्यानंतर तुला ज्यावेळेस तू V घेतला, एंटर केला, तर स्टँडर्ड मध्ये न मेंटेन करता तुझी इथे आहे दुसरी पर युनिट प्राइस. इथे तू मुव्हिंग ॲव्हरेज मेंटेन करू शकतो. इथे तू 50 रुपये किंवा जे काही करन्सी असणार, इथे या केस मध्ये मला वाटतं डॉलर असणार तुझी करन्सी. कुठे डिव्हिजन, हा USD ही काही करन्सी की ही USD आहे. म्हणजे हे तुझा झाला $50 एका केजी साठी प्राइस. ज्यावेळेस तुझा सेमी फिनिश असणार, पर युनिटच्या हे दिसणारच नाही, कारण तुझा हा जो प्राइस कंट्रोल आहे हा स्टँडर्ड असणार. स्टँडर्डच्या केसमध्ये तू इथे स्टँडर्ड प्राइस मध्ये जी काय स्टँडर्ड प्राइस असेल ती इथे टाकायची. आता सगळ्या एंट्रीज झाल्या तुझ्या. याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट तू मेंटेन करू शकतो इकडे ऍडिशनल डेटामध्ये. इथे फक्त हा वॉर्निंग देतोय मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस टाका म्हणून, आपण ती टाकली आहे. अच्छा, दुसऱ्या याच्यामध्ये इथे राहिलंय आपलं, इकडे अगोदर स्टँडर्ड टाकले ना म्हणून तो एरर आला. एरर नाही, सॉरी, वॉर्निंग आहे. आता आपण इथे गेलो ऍडिशनल डेटामध्ये. इथे तुला ऍडिशनल लँग्वेजेस मेंटेन करायचे असतील तू मेंटेन करू शकतो. इथे युनिट ऑफ मेजर मध्ये कन्व्हर्जन असेल तुझं. आता हे कन्व्हर्जन आपण ऑलरेडी आलं बघ इथे. इथे काय म्हणतो तो 1 kg इज इक्वल्स टू 1 kg. आपण टन टाकलं होतं इश्यूचं, त्या इश्यू मुळे काय म्हणाला तो इथे 1 टन इज इक्वल्स टू 1000 kg. हे युनिट येऊन गेला. आता तुला याच्या व्यतिरिक्त ऍडिशनल टाकायचं आहे कुठलं तरी. तर सपोज 1 ग्राम घेतलं तो इज इक्वल्स टू, नाही 1 ग्राम नाही, 1 kg इज इक्वल्स टू, इकडे सगळे केजीच आहेत, नाही घेता येईल. असं घेता येईल आपल्याला 1000 ग्रॅम इज इक्वल्स टू 1 kg. GMS नाही, GM असणार मग. GM घेतलं त्यांनी. हे बघ, 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो. तर असे जर तुला कन्वर्ट करायचे असतील युनिट्स वगैरे, तर तू इथे ऍडिशनल युनिट्स वगैरे मेंटेन करू शकतो. बिझनेसच्या सिनारिओनुसार ही जनरली मेंटेन करतात. जर गरज पडली वेगवेगळे युनिट्स मेजर मध्ये, म्हणजे वेगवेगळ्या युनिट्स मध्ये ते लोक
डील करत असतील तरी ते करायचे नाही, तर मग हे पण स्किप करू शकतो. तर नॉर्मली आपण इतका डेटा मेंटेन करतो. परत इथे क्लिक करायचं, मेन डेटामध्ये जायचं. इथे क्लिक केलं ऍडिशनल डेटामध्ये, परत तिकडे जाशील. मेन डेटा हा आला तुझा. हे जे व्ह्यूज आहेत हा, हे क्वालिटी मॅनेजमेंट झालं, अकाउंटिंग झालं, इथून पण ऍक्सेस करू शकतो. बेसिक डेटा 1, 2 हे काय जे सगळे हे जे व्ह्यूज आहेत हे ऍक्च्युली तुझे डिपार्टमेंट आहेत. पर्चेसिंग डिपार्टमेंट वाल्यांचा डेटा तू पर्चेसिंग मध्ये मेंटेन करतो. सेल्स वाल्यांचा डेटा तू सेल्स ऑर्ग 1, सेल्स ऑर्ग 2 मध्ये मेंटेन करतो. हा जो वरचा डेटा ऑलरेडी बेसिक डेटा 1, 2 वगैरे क्लायंट लेवलला आहे, हा सगळ्यांना यूज करता येतो. अकाउंटिंग मध्ये जो डेटा मेंटेन करतो, फायनान्सचा डेटा मेंटेन करतो. इथे वेअर हाऊस मॅनेजमेंटचा, इथे स्टोरेज लोकेशनचा डेटा, प्लॅनचा डेटा, इकडे कॉस्टिंग रिलेव्हंट डेटा, इथे WM एक्झिक्युशन, वेअर हाऊस एक्झिक्युशन, पॅकेजिंग वगैरे. नाही, वेअर हाऊस आहे का, वेअर हाऊस असेल किंवा मग WM, हा वेअर हाऊसच आहे, वेअर हाऊस मॅनेजमेंट. त्याच्यानंतर MRP 1, 2 वगैरे, इथे MRP रिलेव्हंट म्हणजे ऑटोमॅटिक तुझी MRP रन व्हायला पाहिजे. मटेरियल रिसोर्स प्लॅनिंग म्हणतात त्याला. मटेरियल रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे एक्झॅक्टली की तुला माहिती की मला प्रत्येक महिन्याला ह्या पर्टिक्युलर तारखेला इतकं मटेरियल पाहिजे. मग सिस्टम काय करते, MRP रन करते आणि जेवढी क्वांटिटी तू डिसाईड केलेली असणार आहे तेवढ्या क्वांटिटीसाठी PO रेडी करून देते ऑटोमॅटिक. तुला हाताने सिस्टम मध्ये जाऊन मॅन्युअली PO क्रिएट करायची गरज नाही. तर ह्या गोष्टी तुला म्हणजे हे जे व्ह्यूज आहेत इथे तू पर्टिक्युलर डिपार्टमेंट वाईज सगळ्या गोष्टी मेंटेन करू शकतो. आता आपण बऱ्यापैकी डेटा मेंटेन केलाय. परत एंटर केलं तर तो म्हणतो आता एक्झिटला रेडी आहे, तुला हा डेटा सेव्ह करायचा आहे, हा मटेरियल क्रिएट करायचा आहे का. येस करायचं. नंबर तर ऑलरेडी आपल्याला आलेला आहे 2252. येस करायचं. मग तो आपल्याला एक सक्सेसचा मेसेज देणार खाली, मटेरियल 2252 क्रिएटेड. याला क्लिक करू शकतो. तर परत एक बॉक्स ओपन होणार हा नोटिफिकेशनचा किंवा मेसेजचा. इथे तू कॉपी करू शकतो जर नंबर मोठा असला तर. आता छोटा आहे म्हणून आपण लक्षात ठेवू शकतो 2252. याला क्लोज केला. तिसरं ट्रान्झॅक्शन होतं आपल्याकडे MM03 डिस्प्लेसाठी, किंवा मग इथूनही डिस्प्ले करू शकतो. इथे आला, इथे डिस्प्ले मध्ये गेला, 2252 टाकला, एंटर केला. कोणकोणते व्ह्यूज मेंटेन केले ते आले, किंवा कोणकोणते व्ह्यूज बघायचे ते सिलेक्ट करायचे, कंटिन्यू करायचं. प्लॅन्ट आपण टाकला होता 9001, कारण त्याच्यामध्येच मेंटेन केलंय. स्टोरेज लोकेशन आपण टाकलं होतं SL01. व्हॅल्युएशन टाईप काही मेंटेन नाही केलेलं, हा सिलेक्ट करायचा. जो डेटा आपण मेंटेन केलाय तो आपण आता बघू शकतो. याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत. सपोज बॅक जातो, मटेरियल चेंज इमिजिएट, नंबर टाकला, एक्झिक्यूट केलं. कुठे कुठे चेंज करायचं ते सिलेक्ट करायचं. प्लांट 9001, स्टोरेज लोकेशन SL01, एंटर. आता इथे तुला ओल्ड मटेरियल नंबर टाकायचा आहे. सपोज आता जर आपला हा आहे रिसेंट 2252, ओल्ड मटेरियल नंबर होता सपोज MS001, हा मटेरियल नंबर होता. तू मॅन्युअली टाकू शकतो, इथे ड्रॉप डाऊन नाही, कारण तू टाईप तुला वाटेल ते टाईप करू शकतो ना, काही प्रॉब्लेम नाही. तू तुझं नाव टाकलं तरी सिस्टम ऍक्सेप्ट करून घेईल, तिथे काही प्रॉब्लेम नाही. दुसरा एखादा व्हॅलिड फ्रॉम, कधीपासून व्हॅलिड करायचा त्याला, आजपासून केलं. सपोज आजची 26 तारीख आहे, सिस्टमच्या हिशोबाने सिलेक्ट केली. आणखी काही चेंजेस करायचे असतील, ग्रॉस वेट, या 10 mm च्या रॉडचं वेट किती असणार आहे, तर हा सपोज म्हणाला 10, पण युनिट ऑफ वेट काय ते टाकायचं kg, म्हणजे एक रॉड 10 kgचा असतो जनरली. हे जनरली कधी कामात येतं, आता आपण ऑलरेडी kg मध्ये ऑर्डर करतोय त्या हिशोबाने. पण एखादं युनिट ऑफ मेजरमेंट तुझं इंच आहे, नग वरती घेतोय तू, 1 नग 2 नग, त्या केस मध्ये मग त्या एका नगचं वजन किती असायला पाहिजे ते तू इथे टाकू शकतो. हे स्किप करतो. UPC वगैरे हे रिटेल मध्ये यूज केलं जातं.
बारकोड असतो नॉर्मली पार्लेजी वरची कुठलाही प्रॉडक्ट असेल शॉपिंग मॉल मधलं बारकोड दिसतो त्याच्या खाली नंबर असतो तो असतो तुझा युपीसी EAN किंवा युपीसी UPSC ला काय म्हणतात काय त्याचा अर्थ एक्झॅक्टली फुल फॉर्म युरोपियन आर्टिकल नंबर आय थिंक EAN युरोपियन आर्टिकल नंबर आणि युपीसी म्हणजे मिनिंग एकच असतो फक्त वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये बोलायचा कोड वेगवेगळा आहे त्यांचा युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड युपीसी मे बी असं काहीतरी आहे आणि हा युरोपियन आर्टिकल नंबर तुला दुसरा काहीतरी डेटा मेंटेन करायचा सपोज इथे ओके तो म्हणतोय की व्हॅलिड फ्रॉम डेट क्रॉस प्लॅन मटेरियल स्टेटस सोबतच टाकायला हवी तरी ते आपण सिलेक्ट करता येऊ शकतो तुला यूज मध्ये ठेवू आपण आता याला स्टेटस क्रॉस प्लांट स्टेटस म्हणजे प्लांट लेवलवरती कुठलं स्टेटस आहे मटेरियलचं जर तुला ब्लॉक करायचं ते पण करू शकतो प्लांट लेवलवरती इथे ऍब्सोल्यूट आहे म्हणजे हा यूज नाही करायचा ऍब्सोल्यूट म्हणजे आता सध्या आपल्याला यूज करायचा आहे तर आपण यूज करू कंटिन्यू ठेवायचं त्याला केलं चेंजेस वगैरे केले मी आणि याला सेव्ह करायचं इथे सेव्ह हा मटेरियल सेव्ह झालाय परत मी बघतो डिस्प्ले माझे चेंजेस झालेले आहेत की नाही इथे डिस्प्ले मध्ये गेलो एंटर डेटा 2 मध्ये काहीच नाही केलेलं मी 1001 मी ओल्ड मटेरियल नंबर टाकला होता MS001 आला व्हॅलिड फ्रॉम डेट टाकली होती तो आला क्रॉस प्लॅन स्टेटस 03 म्हणजे न्यू टाकला होता तो आला म्हणजे जे काही चेंजेस वगैरे केले होते मी ते अपडेट झालेत चेंजेस काय काय झालेत कसं बघशील एन्व्हायरमेंट मध्ये जायचं इथे ऑप्शन तुझ्याकडे डिस्प्ले चेंजेस तर इथे तो सांगतो 26 तारखेला 26 जानेवारीला कुणी केले शुभमने चेंजेस केलेत किती टायमाला केलेत आणि कोणत्या टी कोडने केलेत चेंज नंबर असेल तर चेंज नंबर सांगतो याला सपोज मी क्लिक करतो डिटेल्स वरती तर तिथे डिटेल्स वरती गेल्यानंतर तो सांगतो इथे ओल्ड व्हॅल्यू आहे इथे न्यू व्हॅल्यू आहे अगोदर ओल्ड मटेरियल नंबरची जुनी व्हॅल्यू काय होती ब्लँक होती तिथे काहीच नव्हतं नंतर व्हॅल्यू अपडेट झाली MS001 त्याच्यानंतर दुसरी गोष्ट चेंज केली ती क्रॉस प्लॅन मटेरियल स्टेटस चेंज केली अगोदर ओल्ड व्हॅल्यू मध्ये ब्लँक नंतर 03 नवीन अपडेट केली हे दुसरं असं पण बघू शकतो ज्यावेळेस न्यू व्हॅल्यू काहीतरी म्हणजे ओल्ड व्हॅल्यू काहीतरी असेल इथे सपोज ओल्ड व्हॅल्यू 03 होती आणि तू रिमूव्ह केली तर रिमूव्ह केल्यानंतर न्यू व्हॅल्यू काय होणार आहे ब्लँक बरोबर म्हणजे ज्यावेळेस तू सपोर्ट प्रोजेक्ट मध्ये अनालिसिस करतो त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघावं लागतात की कोणत्या डेटला काय काय चेंजेस झाले कधी कधी युजर काही ना काही चेंज करून देतो त्याला समजत नाही करून देतो आणि मोकळून जातो नंतर म्हणतो की माझी ही गोष्ट काम करत नाही ती गोष्ट काम करत नाही मग त्या केसमध्ये आपल्याला हे बघणं महत्वाचं आहे आता इथे कोणीतरी डेट फ्रॉम विच आपण हे टाकले की कधीपासून हा मटेरियल व्हॅलिड आहे आपण तर आजची डेट टाकली एखाद्याने चुकून पुढच्या महिन्याची टाकली आणि तो म्हणतो की माझा ह्या मटेरियल साठी पिओज बनत नाही मग त्यावेळेस आपण इकडे बघणार कोणी चेंजेस केलेत का कधी केलेत मग ही डेट फ्रॉम विच द क्रॉस प्लॅन मटेरियल स्टेटस इज व्हॅलिड कधीपासून आहे कधीपासून हा मटेरियल ऍक्टिव्ह राहू शकतो ती पुढच्या महिन्याची हे कोणी केलं कुठे दिसेल बॅक जायचं किंवा बॅक जायची गरज नाही इथेच दाखवतो वरती इथे दाखवतो चेंज बाय म्हणून शुभम मग आपल्याला समजतं की शुभमने केलं मग शुभमला जाऊन विचारायचं की का केलं जर व्हॅलिड रिझन असेल शुभम सांगेल की नाही बिझनेस म्हणाला बिझनेस सध्या प्रोक्युअर करायचं नाही बिझनेसला म्हणून ते तसं केलं जर चुकून झालं तर मग शुभम म्हणेल की त्याला रिवर्ट परत कॅन्सल करा ओरिजिनल जसं तसं करा ते तुझा मग इश्यूज रिझॉल्व्ह होतो तर ऍक्च्युअल सिच्युएशन म्हणजे ऍक्च्युअल बिझनेस मध्ये असे काही काही इश्यूज असतात की जे आपल्याला मटेरियल चेंजेस वगैरे पण बघावं लागतात तर हा नॉर्मली झाला आपला असा मटेरियल आपण बनवतो तर वेंडर आज घ्यायचा की उद्या घ्यायचा वेंडरला पण बऱ्यापैकी टाइम लागेल आपल्याला
आज मटेरियल वगैरे बनवून बघ. मी तुला मटेरियल कंपनीचं एकदा मी तुला टेम्पलेट वगैरे शोधून